भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमुक्तीची विधानसभेत जोरदार मागणी केली आहे। कृषी अनुदानाचे पैसे तत्काळ द्यायला हवे, 2-2 वर्ष अनुदान दिलं जात नसून अनुदान थांबवणं योग्य नसल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत सरकारला घरचा आहेर दिलाय। कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं हे शासनानं गरजेचं आहे असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। उत्तरामध्ये तुम्ही कर्जमुक्ती जर केली तर माननीय मंत्री महोदय तुमचं नाव हे अजरामर होईल। वित्त विभागाकडे जेव्हा फाईल जाईल तेव्हा जाईल, पण कधी कधी असा निर्णय घ्यावा लागतो, आपल्या छातीवर दगड ठेवून घ्यावा लागतो। कर्जमुक्ती आत्ताची आवश्यकता आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज प्रश्नोत्तरामध्ये जे उत्तर विभागाने दिलाय ते मला काही योग्य वाटत नाही। कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये माझी आपल्याला सूचना आहे। मान्य कृषी मंत्री महोदय गेलेत, पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं? अध्यक्ष महाराज आज 2023-24 राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं थेंब म्हणजे प्रति थेंब अधिक पीक पैसे दिले नाही। राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पाचे 23-24 चे पैसे दिले नाही। कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना 23-24 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचे पैसे दिले नाही। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कुशल कामाचे पैसे दिले नाही। आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज आपल्यालाही आग्रहाची सूचना आहे की आपण आवश्यक असेल तर निर्देश द्यावे, पण कृषी क्षेत्रातल्या अनुदानाचे पैसे हे एखादा वर्ष 6 महिने मी समजू शकतो, पण 2-2 वर्ष शेतकऱ्यांना अटकवणं हे साधारण काम नाही, तर हे पाप आहे असं समजणाऱ्यापैकी मी आहे।